नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो टीईटी पास होण्याचे फायदे बघणार आहोत। कृपया करून तुम्ही एक एक परीक्षा क्रॅक करत चला। मित्रांनो, एक साधी सोपी गोष्ट सांगतो, तुम्ही जर 2024 मध्ये टीईटी क्रॅक केली, 2024 असेल आणि त्यानंतर 25 किंवा 26 मध्येही शिक्षक भरती झाली भविष्यामध्ये, तुम्हाला त्या टीईटी पासचा किती फायदा होतो हे थोडक्यात सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर शिक्षक भरती करायचीच आपल्या मनामध्ये ठाम असाल तरच हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा। तुम्हाला जर योग्य वाटलं तरच पास करण्याकडे लागा, नसता मित्रांनो किती नुकसान होतं आणि कॉम्पिटिशन मधून आपण कसे बाहेर पडतो, व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मित्रांनो, मी आता सध्या जागा किती आहेत, जिल्हा परिषदेला जागा किती असतात, त्यानंतर कास्टनुसार जागा कशा येतात आणि कोणत्या परीक्षेला कशा जागा येतात, 6वी 8वी असेल, 9वी 10वी असेल, 11वी 12वी असेल, टीईटीचे फायदे काय आहेत, या सर्व गोष्टी डिटेल मध्ये सांगतो मी तुम्हाला। लक्षात घ्या, पहिला मुद्दा म्हणजे शिक्षक भरती काढलेली आहे शासनाने आणि तिचं संपूर्ण रूप जर बघितलं शिक्षक भरतीचं तर साधारणपणे 21,700 म्हणजे जवळपास 22,000 पद भरण्यात येणार आहेत। जवळपास 22,000 पदे शिक्षकांचे भरण्यात येणार आहेत या पहिल्या टप्प्यामध्ये। आणि आगामी काळामध्ये 61,000 पदे रिक्त असताना शासनाने फक्त 22,000च पदे भरलेली आहेत। आता मित्रांनो, यातले साधारण 38,000 पदे रिक्त आहेत अजून, आणि आगामी काळात सुद्धा रिक्त पदे होणार आणि शासनाला शिक्षक भरती करावीच लागणार। आणि कधी वाटणार आपल्याला, जेव्हा जाहिरात येईल तेव्हा वाटणार मी ही परीक्षा पास असेल तर माझा किती याच्यात फायदा झाला असता। मित्रांनो, तेच फायदे तुम्हाला आता पासून थोडा थोडा अभ्यास करून ते फायदे मिळवायचे आहेत भविष्यासाठी, लक्षात ठेवा। आता मित्रांनो, माझ्याकडे पाहायला भेटेल तुम्हाला इथे पहा, वर्गानुसार 1 ते 5 वर्गासाठी जागेचं विवरण दिसत असेल तुम्हाला सुद्धा। लक्षात घ्या, 1 ते 5 या वर्गासाठी जागा जर बघितल्या 10,240 जागा आहेत मित्रांनो। किती? 10,240 जागा आहेत 1 ते 5 वर्गासाठी। मित्रांनो, 10,000 जागा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या। कॉम्पिटिटर किती आहेत रे आपले कॉम्पिटिटर जर विचार केलं फक्त आणि फक्त, लक्षात घ्या, या जागेसाठी 10,000 जागेसाठी 32,000 लोक कॉम्पिटिटर आहेत, बस एवढेच लोक आहेत। आता या टेट एक्झाम मध्ये ज्यांना चांगले गुण आले तेच खरे कॉम्पिटिटर, म्हणजे मित्रांनो या 10,000 पैकी 12 ते 15,000 लोक आहेत जे की तुमचे कॉम्पिटिटर। एका जागेला मित्रांनो 3 लोकांचंच कॉम्पिटिशन आहे। ते कशामुळे झालेलं आहे, आता इथे कोण लढू शकतो किंवा कोण हे देऊ शकतो, ज्यांची टीईटी पेपर 1 पास आहे, टीईटी पेपर 1 पास आहे ते लोक या जागेमध्ये लढू शकतात। त्यानंतर दुसरी गोष्ट, त्यांचं डीएड झालेलं पाहिजे, यांना संधी आहे। पण भविष्यामध्ये मित्रांनो डीएडचे कॉलेज वारंवार बंद होतात, शासनाला एक निर्णय घ्यावाच लागणार आहे, बीएडच्या लोकांना सुद्धा या जागेवर घ्यावंच लागेल, कारण डीएडचे पोरच उरणार नाहीत, कारण कॉलेज बंद, शिक्षणच बंद झालंय म्हटल्यानंतर भविष्यामध्ये बीएडच्या लोकांना इकडे घ्यावे लागेल, किंवा शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे जो बीएड प्रोफेशनल शिक्षणाचा, त्याच्यातून त्यांना लोक निवडावे लागतील भविष्यामध्ये। मग टीईटी पेपर 1 पास होण्याचा फायदा तुम्ही इथे जाणून घेतला असालच। आता त्यानंतरचा दुसरा असा मुद्दा आहे मित्रांनो, टीईटी पेपर सेकंड पास असणाऱ्या लोकांच्या जवळपास यांच्या 8,000 पदसंख्या आहे, 8,127 पद आहेत। याच्यामध्ये सामाजिक शास्त्र असेल, मॅथ सायन्स असतील, लँग्वेजचे पोरं असतील, लक्षात घ्या। म्हणजे सामाजिक शास्त्र, मॅथ सायन्स आणि लँग्वेज 1 ते 5 पर्यंतचा विषय काय असतो, 1 ते 5 पर्यंतच्या वर्गापर्यंत जर विचारात घेतलं, साधारणपणे या विद्यार्थ्यांना कॉमन विषय असतात। पण इकडे जर बघितलं सामाजिक शास्त्र, मॅथ सायन्स असे 2 गट पडतात त्याच्यामध्ये 6 ते 8वीच्या वर्गामध्ये। त्यानंतर 9वी 10वीला जर बघितलं मित्रांनो, विषयानुसार जास्त असतात, म्हणजे भूगोल विषय, इतिहास विषय असे काय असेल ते, त्याला 2,176 जागा, आणि मित्रांनो 11वी 12वीला 1,135 जागा। तर या जागा कुठे जास्त आहेत, प्राथमिकला आहेत, त्यानंतर माध्यमिकला आहेत, त्यानंतर उच्च माध्यमिकला आहेत
आणि त्यानंतर सर्वोच्च माध्यमिकला आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला टीईटी क्रॅक केल्यानंतर तुमची संधी वाढत राहणार आहे. आता बीएडच्या लोकांनी जर टीईटी क्रॅक केली तर तुम्हाला या तर जागा येतीलच मित्रांनो, लक्षात घ्या. बीएडच्या लोकांना या जागा येतील, या सुद्धा जागा येतील. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असाल तर या सुद्धा जागा येतील. म्हणजे प्रिफरन्स तुम्हाला वाढत जातील, तुम्हाला संधी वाढत जाणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही फक्त बीएड केलात, मला टीईटीची गरज नाही, टीईटी पास करून मी काय करणार आहे पुढे, अशा मनातल्या शंका काढून टाका सर्वात प्रथम. कारण टीईटीचा फायदा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये नक्कीच होत असतो, लक्षात घ्या. नक्की म्हणजे नक्कीच होत असतो. त्यामुळे फोकस अभ्यासावर ठेवा, सातत्यपूर्ण अभ्यासात राहा. कारण तुम्हाला कंटिन्युअसली थोडा थोडा अभ्यास करून एकदाच परीक्षा पास, म्हणजे यावर्षी आपण टीईटी पास केली, एक परीक्षा पास झालो, आपलं एक गोल कंप्लीट झालं. त्यानंतर टेट एक्झाम आली, 2 वर्षांनी येऊ द्या, 1.5 वर्षांनी येऊ द्या, 4 वर्षांनी येऊ द्या, या 10 वर्षांनी आली म्हणून 10 वर्षांनी येऊ द्या. टेट एक्झाम मध्ये जर आपण अभ्यासात असोल, तिथं सुद्धा चांगले गुण मिळवले, 2 परीक्षा क्रॅक झाल्या. म्हणजे मित्रांनो, आपण टीईटीचा फायदा घेऊन विना मुलाखत एकही रुपया न भरता शिक्षक होता येतं किंवा वशिलेबाजीची गरज भासत नाही. मग आपल्याला या परीक्षा क्रॅक करणं महत्वाचं आहे की आपल्याला कुठला तर मधला मार्ग शोधणं महत्वाचं आहे, हे तुम्ही जाणून घ्या मित्रांनो. त्यासाठीच जीव तोडून सांगतोय, तुम्हाला या परीक्षा पास करायच्या आहेत. तुम्हाला कधी वाईट वाटतं, जेव्हा लोक टीईटी पास होतात, टेट मध्ये चांगले गुण घेतात आणि शिक्षक होतात 1 रुपया न खर्च करता सुद्धा, तेव्हा तुम्हाला नक्कीच मनामध्ये वाटतं आपण का परीक्षा दिलेली नाही. आणि जो काही आपल्यातला टक्का कमी आहे, टीईटी पास फक्त 3.5% लोक होतात. का रे, याचं कारण काय आहे? 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबसवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. याचं कारण आहे तुमच्या अभ्यासात असलेला जो काही गॅप आहे, सातत्यपूर्ण अभ्यासात राहत नाहीये तुम्ही. स्पर्धा परीक्षेचे लोक जर डीएड बीएड केलेले असतील तर ते लगेच सिलेक्ट लिस्ट मध्ये असतात, लक्षात ठेवा. सिलेक्ट लिस्ट मध्ये त्यांचा नंबर असतो, कारण ते विद्यार्थी अभ्यासाच्या फ्लो मध्ये असतात. आणि आपण नोकरी करतोय, घर सांभाळतोय, लेकर बाळा मोठे करायचे, या सर्व गोष्टी आपल्याला करताना आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेले असतो. म्हणून आपल्याला या संधी आपल्या हातातून गेलेल्या असतात, लक्षात ठेवा. त्यासाठीच विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहित, कायम मार्गदर्शन करण्यासाठी आपण तत्पर आणि वेळेवर हजर असतो. मित्रांनो, तुम्हाला जर टीईटी पास करायचे, सर्वात प्रथम लाल बटन दाबून टाका, आत्ताच या क्षणाला सबस्क्राईब करून टाका. आणि माझे अनेक व्हिडिओ आहेत, पाहून घ्या. अनेक व्हिडिओ आहेत, पाहून घ्या. क्लासचाच व्हिडिओ हे आहे बघा. प्रश्न तुम्हाला डिटेल मध्ये हे विषय पक्के करावेच लागतील. पहिला म्हणजे मराठी, दुसरा म्हणजे इंग्रजी, त्यानंतर तुम्हाला तिसरा म्हणजे बालमानस आणि चौथा म्हणजे मित्रांनो मॅथ अँड रिझनिंग. हे विषय पक्के करावे लागतील. कारण आपण टीईटी क्रॅक झालो, पण पुढे टेट एक्झामला हा विषय आहे, तुम्हाला हा विषय आहे, हा विषय सुद्धा आहे, हा विषय सुद्धा आहे. आणि हा तर विषय मित्रांनो 110 गुणाला आहे टेट एक्झामला. याच्याकडे दुर्लक्ष करू नका, नसता तुम्ही फसाल 100%. म्हणजे टीईटी क्रॅक करून सुद्धा जर तुम्ही या विषयाकडे दुर्लक्ष करत राहिलात किंवा या विषयाला पार म्हणजे नकोय नकोय मला नकोय, या गोष्टी नको, यापासून मला दूर राहायचंय, गणित जमतच नाही, मला समजतच नाही, तुम्ही होणार नाही शिक्षक, गॅरंटेड सांगतो. माझे अनेक व्हिडिओ आहेत गणिताचे, ते पाहून घ्या. जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, गायडन्स मिळवायचा असेल, ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून मिळवायचं असेल, जे वीक विषय आहेत त्याच्यामध्ये अजून स्ट्रॉंग बनवायचे, जे थोडेफार येतात त्याला अजून मार्क मिळवून घ्यायचे आहेत, त्यासाठी आपले ऑनलाईन क्लास सुद्धा आहेत मित्रांनो. हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर कृपया करून व्हॉट्सअप करा. जर तुम्हाला कॉन्टॅक्टच करायचा असेल 3 ते 5 या वेळेमध्ये करा. कॉन्टॅक्ट करायचा असेल, काही समस्या असेल छोटी मोठी, तर मित्रांनो शक्यतो व्हॉट्सअपच करा, मेसेजला उत्तर दिलं जाईल तुमच्या. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला आतापासून, या क्षणापासून करणं गरजेचं आहे. आपल्याला वाईट वाटते की नाही, आपण टीईटी पास नाही, टेट एक्झाम दिलेली नाही, टेट मध्ये कमी मार्क पडले, टीईटी मध्ये आपण पास करण्याच्याकडे आपली प्रयत्नच नाही, तर आपण कसे पास होणार आहे? आता सध्याच्या या 22,000 पदामध्ये आपल्याला वाटतं मी पण शिक्षक झालो असतो यार. का? तर आपण परीक्षा
पास केल्या नाहीत म्हणून आपण घरी आहोत, लक्षात ठेवा. याच्यामध्ये जबरदस्त पारदर्शकता आहे. पवित्र प्रणालीनुसारच व्यवस्थितरित्या शिक्षक भरती होणार, एवढी पारदर्शकता कुठल्या क्षेत्रामध्ये नाही. आणि कॉम्पिटिशनचा जर विचार केला मित्रांनो, इतर क्षेत्राच्या तुलनेमध्ये 2% सुद्धा कॉम्पिटिशन नाही. कारण मित्रांनो, एका जागेला 2-3च विद्यार्थी येत आहेत, हिश्याला एका जागेला 2-3च येत आहेत. आणि तेच जर जागा पोलीस भरती, वनरक्षक भरती, MPSC, UPSC किंवा इतर कुठल्याही परीक्षा असतील, तलाठी, ग्रामसेवक, एका पदासाठी 100 अर्ज येत आहेत. मग तुम्ही तुमचं व्यावसायिक शिक्षण जे घेतलेलं आहे मित्रांनो, तुम्ही खरंच या पृथ्वी तलावावरील सर्वोत्कृष्ट माणूस आहात असं समजेन मी. कारण तुम्ही लोकांना घडवणार आहेत, भविष्यामध्ये लोकांना आकार देणार आहात. तुम्ही एक शिल्पकार आहात आणि या शिल्पकाराला या परीक्षा पास करणं गरजेचं आहे. आणि या परीक्षेचं मार्गदर्शन सातत्याने करणार म्हणजे आपलं गुरु अकॅडमी युट्यूब चॅनलच आणि आपलाच ऑनलाईन क्लास आहे मित्रांनो. तुम्ही हंगामी क्लासच्या नादी लागलात तर तुम्हाला तिथे व्यवस्थितरित्या भेटणार नाही. आपल्याकडे या विषयाचं मटेरियल अवेलेबल आहे, या विषयाचे क्लासेस अवेलेबल आहेत, या विषयाच्या प्रश्नपत्रिका अवेलेबल आहेत आणि या विषयाचं जे बदललेलं पॅटर्न आहे त्या बदललेल्या पॅटर्न नुसार शिकवणारे शिक्षक सुद्धा उपलब्ध आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरु अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, खरंच मनापासून वाटतंय 900 विद्यार्थी आपले शिक्षक होणार आहेत मित्रांनो. किती? 900 तरी विद्यार्थी शिक्षक झाले पाहिजेत. माझ्याकडे टेट एक्झामला साधारणपणे 1,500 विद्यार्थी होते, त्यातले 1100-1200 विद्यार्थ्यांना 100+ मार्क आहेत. म्हटल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काहीच करून घेतलं नाही, त्यांचा 6 महिने क्लास केला. फक्त 6 महिन्यामध्ये डेली ते माझ्यासोबत राहायचे. गणित रिझनिंग, गणित रिझनिंग, गणित रिझनिंग, मॅथ रिझनिंग, मॅथ रिझनिंग कंटिन्युअसली केलं. या मॅथ मध्ये जर 80 गुण आले, इतर विषयामध्ये दुसरे 20 मिळवा, मराठीमध्ये 30 पैकी, इंग्रजीमध्ये 10च मिळवा, त्यानंतर बालमानसशास्त्रामध्ये 20 मिळवा. किती टोटल व्हायचे बघा एकदा, 130 पर्यंत जातोय आपण सरळ सरळ. आता टीईटीच्या बाबतीमध्ये मित्रांनो, टीईटीला तर काय पात्रता परीक्षा आहे. मराठीमध्ये 20, इथे 15 मार्क, इथे 20 मार्क, मॅथ मध्ये 25 मार्क, त्यानंतर आपला परिसर अभ्यास आहे याच्यामध्ये 20 मार्क. करा टोटल व्हायला पाहिजे, आपली टीईटी क्रॅक व्हायला पाहिजे. बघा इथे 20, 20, 20, 40, 20, 60 आणि 60 हे किती रे? हे 40, हे 40, 60 आणि 40 100 झाले. 100 मार्क मिळाले, आपण क्वालिफाय झालो. टीईटीचा ब्रँड लागला, आपल्या वाट्याचा म्हटला, आपण आता टेट एक्झाम द्यायला फ्री झालो. मग तुम्ही आता पीयर असाल किंवा डीएड बीएड करून तुमच्यामध्ये खूप मोठा गॅप असेल, या सर्वांसाठी मार्गदर्शन वर्ग आहेत मित्रांनो. आपल्याला 3.5% ऐवजी 7% रिझल्ट न्यायचा यावर्षी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा. आणि या व्हिडिओतून काय शिकला, काय आपल्यावर परिणाम झाला, मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.